one of the fascinating things about Australia I feel is the itki तिथे पण खूप diverse cultural background मध्ये there were Chinese in our team, there were people from African background in our team, but everyone is treated with so much of respect and absolute no judgments. म्हणजे असं मला कधीही आठवत नाही की 8 वर्ष मी तिकडे होते कधी कोणाबद्दल असं लंच रूममध्ये गॉसिप करतंय किंवा कोणाबद्दल पर्सनल काही कमेंट्स पास करतंय असं एकदाही झालं नाही. सो आय फेल्ट इट सच अ सेफ स्पेस अँड वेन यू गेट रिस्पेक्ट ना तेव्हा असं वाटतं की अरे आणि यू हॅव नॉट एक्सपिरियन्स सच अ काइंड ऑफ कल्चर इन इंडिया. त्यामुळे असं एकदम दडपण आल्यासारखं होतं कधी कधी की अरे खरंच आपण वर्थ आहोत का एवढं म्हणजे एवढं आपल्याला छान ट्रीट करतायत आणि इंडियात तर आपल्याला भाव पण नाही नव्हतं देत कोणी. SMS Productions निर्मित जर्नी. मग 2007 I got married during my first year of MD, and in fact I became pregnant 3 months down the line. So one of my very good mentors in KEM was Dr. Hinal Shah, who was our lecturer at that time. आणि जेव्हा मला कळलं की मी प्रेग्नंट आहे आणि अजून माझी MDची एक्झाम व्हायची आहे, लग्न झालं आहे, मी जस्ट हॅव कम इन टू अ न्यू होम, तिथे मी सेटल जस्ट होत होते. कारण अगेन talking about my in-laws, my father-in-law was a doctor, my mother-in-law was a homemaker, and there's a age difference of 11 years between the two. So my mother-in-law grew up in a, I spent a lot of time in a joint family. So those were the expectations of me as well, that I will take on home responsibility along with managing my career. And because it was a love marriage, even so I would say ki I had to make my way through in the family. So those initial months in marriage also were not very easy. I mean, even it was a love marriage, but I had to ensure ki there was acceptance from my in-laws ki, so that I could manage my academics also very well. So I learned, मी पोळ्या करायला शिकले during my MD. So I was hard working. म्हणजे त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही की I always saw की कुठलेही चॅलेंज येऊ दे, I'm ready to persevere, work it through. No shortcuts. त्यामुळे लवकर उठून घरातला आवरून कॉलेजला अटेंड करून आय वॉज मॅनेजिंग. बट वेन प्रेग्नन्सी हॅपन्ड देन इट वॉज अ लाईफ चेंजिंग डिसिजन. सो आय सेड काय करायचं. दॅट टाइम आय कन्सल्टेड हिनल मॅम अँड शी सेड की डोंट इवन थिंक ऑफ गोईंग फॉर एन अबॉर्शन, कारण यू नेवर नो, प्रेग्नन्सी इज नॉट समथिंग की इट कॅन हॅपन सो इझिली. झालं आहे आता, लेट इट हॅपन, विल सपोर्ट यू इन द डिपार्टमेंट. आणि सो आय टूक अ कॉल की ठीक आहे, देन वी डिस्कस्ड इन द फॅमिली ऑल्सो. सो वी टूक अ कॉल, विल कंटिन्यू. आणि नीरजा वॉज बॉर्न आफ्टर ऑन एक्झॅक्टली ऑन अ फर्स्ट मॅरेज ॲनिव्हर्सरी. सो शी इज माय ॲनिव्हर्सरी गिफ्ट. 15 December Neeraja was born. But that was also the time I was in my 3rd year of MD. It was my exam time. आणि इनिशियल प्लॅन्स वर की ठीक आहे झाला जन्म तरी आय गिव्ह माय MD एक्झाम्स. पण इट वॉज किती तुम्ही डॉक्टर असू दे, when you experience and go through childbirth, it is again a life-changing moment. It was, I would say I went through postpartum depression. कारण अभ्यास करता करता नीरजा कोलिक, त्यामुळे ती रात्री झोपायची नाही. आणि मी पुस्तक अक्षरशः ठेवायचे पण माझं लक्ष बिलकुल नव्हतं, कारण कॉन्स्टंटली नीरजा वॉज ऑन माय माइंड की यु नो तिला काय होतं आहे का, am I, all these doubts, am I good mother, am I good doctor, am I going to be able to do this or not. आणि even I was doing my MD, पण तरी पण असं वाटलं की नाही, I cannot go and seek psychiatric help for this. So the stigma was within me itself to go and seek help and tell the public की I'm going through something, I know that this is not normal. म्हणजे मला इतकं रडायला यायचं, झोप व्हायची नाही. आणि खरंच इट वॉज अ व्हेरी ओव्हरवेल्मिंग चॅलेंजिंग पिरियड फॉर मी. बट कसं तरी ते निभावलं. आय टूक अ ब्रेक ऑफ 6 months. 6 months लेटर नीरजा 6 monthsची होती. आय गेव माय MD एक्झाम्स, क्लिअर्ड देम. आणि देन आय जॉईंड नायर हॉस्पिटल ॲज अ, तोपर्यंत बाय गॉड्स ग्रेस माय डिप्रेशन हॅड लिफ्टेड अँड आय वॉज बॅक टू माय फीट. I took up a job in Nair because I didn't want to work full time. I wanted to give time to Neeraja as well. त्यामुळे I took up a part-time job in Nair Hospital in the child learning development. त्यांचं child center होतं. And I realized की I really am passionate working with small children. And I loved that job. म्हणजे that job was so enjoyable. कारण I could, तिथे कसं होतं की pressure of patients नव्हतं. Children would come with appointment. And I could get
almost 45 minutes to 1 hour with the child, with their parents, assessing them. And then, of course, if they would come, this child guidance clinic was specifically for learning disability, autism, and neurodevelopmental disorders. So, but that really gave me an understanding that I don't want to do traditional psychiatric practice. I want to do something that gives me that satisfaction of really seeing individuals, understanding them, building that connect, so that I am able to make some difference in their life. ते होत होतं तेवढ्यात माझे हस्बंड he initially did his MD in anesthesia, but he wanted to do his career in intensive care. So he got an opportunity to work to do his fellowship in Australia. So then again a big transition. So 2010 मध्ये मी आणि नीरजा एप्रिलमध्ये आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो. आणि आधी तर माझं असं होतं की नाही, नीरजा I want to spend time with her, but my husband really challenged me and he said ki you are a doctor, don't forget that. You have to sit the exams and take up a job and pursue your career. You have done your MD, don't take too much of a break. Ensure that you're continuing with your professional practice. But then motherly instinct was there. Neeraja was just that time when we moved to Australia, she was 3.5, but still I felt tila settle karala paije, let her be at peace, and then I'll take up whatever. But I started studying immediately after moving to Australia. I gave my AMC exams within 6 months of moving to Australia. I had no hopes, Karan. The day before my exams, Neeraja was down with high-grade fever. I didn't sleep the entire night. Went and came back after the exams telling Nilesh ki I don't think I'm going to clear. Psychiatry is a branch very much in demand in Australia. So मी अशीच निलेश जिथे वेस्टमीड हॉस्पिटलमध्ये काम करत होता, ही सेड वाय डोंट यू कम अँड मीट. तिथे एक मोठं कंबरलँड हॉस्पिटल इज ओनली फॉर मेंटल हेल्थ. सो मी गेले, माझा CV दिला आणि सांगितलं की आय एम लुकिंग फॉर अ जॉब. सो इफ देर इज एनी वेकन्सी आय वुड बी इंटरेस्टेड. सो तिथे होत्याच रजिस्ट्रार जॉबसाठी देवर वेकन्सीज. सो दे इंटरव्ह्यूड मी, आय गॉट सिलेक्टेड. I said, okay, जवळपास आहे, I can drop Neeraja to daycare and I can do this. So I took up and my first posting was in forensic psychiatry, एकदम specialized branch. आणि Australian culture and their language is so difficult to understand initially, and culture plays a very important role in our field. So initially I was overwhelmed. म्हणजे मला समजत नाही आहे, काय बोलतायत, ह्यांचे प्रॉब्लेम्सच खूप वेगळे वाटतायत. ह्यांचं डिप्रेशन आहे का हे थर्ड वर्ल्ड प्रॉब्लेम म्हणजे हे फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स आहेत, हे असे सगळे क्वेश्चन्स माझ्या मनात यायला लागले. बट अगेन व्हेरी फॉर्च्युनेट की तिथे मला असे एक मेंटॉर मिळाले, डॉक्टर मायकल जेफ्रीदा म्हणून, व्हेरी सिनियर सायकॅट्रिस्ट. ही वॉज इन हिज 70s अँड ही वॉज सो काइंड अँड ही रिअली मेंटॉर्ड मी अँड हेल्प मी अक्लमटाइज टू ऑस्ट्रेलियन कल्चर, टू अंडरस्टँड ऑस्ट्रेलियन मेंटल हेल्थ सिस्टम. ही टूक मी टू द जेल्स इन ऑस्ट्रेलिया. He helped me interview patients there. Current ultimate aim was ki I was to give my fellowship exams there. So tithe द्यायची तर I need to be acquainted with their systems, with the patient culture over there. तर ते 6 महिने was very transformative for me to understand की कसे ते patients बघतात, how they develop a rapport, which was completely different to an Indian system. And that really, I would say, my Australia work has been a life-changing moment for me personally and professionally, both. Because tithe humans are valued and the respect, and there are no hierarchies. म्हणजे ते इतके सिनियर होते, I used to always say sir आणि ते म्हणायचे no Michael, you have to call me Michael. and ते यायला सुद्धा खूप वेळ लागला की ते सर डिलीट करणं ऑल्सो वॉज नॉट इझी, आणि इतकं आपल्यामध्ये इम्बाइब्ड असतं. मग असे बरेच पोस्टिंग्स मी केले. ॲज अ रजिस्ट्रार आय वर्कड इन चाइल्ड अँड ॲडॉलेसंट आणि अनेक CL कन्सल्टेशन लिएझॉन सायकॅट्री, अँड दॅट हेल्प मी, दॅट ओव्हरऑल एक्सपिरियन्स हेल्प मी टू अंडरस्टँड की माझी पॅशन कुठे. सो वेन आय वर्कड इन अ प्रिव्हेन्शन अर्ली इंटरव्हेन्शन रिकव्हरी सर्व्हिसेस म्हणून एक आउटपेशंट सर्व्हिस होती, जिथे 12 ते 25 वयोगटाबरोबर काम करायचं होतं. That was the moment I realized कि this is the age group I want to work with, कारण एक तर this is the most vulnerable age group to develop mental health problems.
आणि जर इथे आपण इंटरव्हीन करू शकलो तर आपण त्यांची ट्रॅजेक्टरी बदलू शकतो अँड वी कॅन प्रिव्हेंट क्रॉनिक मेंटल हेल्थ इश्यूज फ्रॉम डेव्हलपिंग अँड हेल्प देम come back and retain their functional capacity and give them their life back. So ते 12 ते 25 I tremendously enjoyed working in that age group आणि fortunately again simultaneously काय झालं की I was the only Indian candidate to bypass their AMC Part 2 exam. I didn't have to give. I was the only person who didn't have to give their theory exam for fellowship. Baki no Indian gets exempted, but because I had worked in all these postings, the person who was evaluating for deciding what exemptions to give, they said you worked in an Australian setup, you have worked in India in different setups, so we don't see a point in asking you to sit for theory exams. We'll definitely ask you to sit for the practical exams. And so I was the only person who got exempted. So again, very privileged to have that exemption. And in the meanwhile I was pregnant with my second daughter, Nidhi, and again coincidentally my fellowship exams happened to be around that time. So again fortunate to have my parents come intermittently to Australia, stay with me, offer me that support, कारण तिथे सगळं स्वतःहून करायला लागतं. I was also fortunate to get a nanny, a Gujarati lady used to come आणि आमचं इतकं छान झालं म्हणजे I consider her a part of my family. आणि त्या अक्षरशः माझ्या मुलींना इतकं छान बघायच्या की माय माइंड वॉज ॲट पीस. वॉट डज अ मदर नीड्स की चिल्ड्रन आर बिंग लुक्ड आफ्टर नाईसली अँड देर इज नो निग्लेक्ट हॅपनिंग ॲट एनी कॉस्ट. दीज आर रिअल इश्यूज इन अ वेस्टर्न वर्ल्ड की खरंच कोण देर इज नोबडी टू लुक आफ्टर, यू हॅव टू डू ऑल द वर्क ऑन युअर. म्हणजे घरात अक्षरशः मला आय रिमेंबर आयकेचं सगळं आणून आम्ही स्वतः सगळं जॉईन डिसमॅन्टल मॅन्टल सगळं करून फर्निचर स्वतः, कार्पेंटर तुम्हीच असता, प्लंबर तुम्हीच असता. अँड दिस आर लाईफ आय थिंक टीचेस यू अ लॉट. म्हणजे यू डेव्हलप सो मेनी लाईफ स्किल्स. म्हणजे गाडी तिथेच मी इथे जरी शिकले होते तरी मी चालवायचे नाही. तिथे गाडी शिकून आय यूज टू ड्रॉप निधी टू द डे केअर, ड्राईव्ह टू वर्क, येताना ग्रोसरी कधी करायची, विकेंडला ग्रोसरी. सो एव्हरीथिंग these life skills really helped me evolve as a person and understand ki no work is less and each work is very very important. माझं नाव डॉक्टर गिरिजा महाले. मी एक मानसोपचार तज्ज्ञ आहे.